से धन कुबेराचे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे हे काळाचे धन कुबेराचे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे माझ्या मालकाने सुंदरस गुटगुटीत हे शरीर दिले पण सांभाळायला यमाच्या स्वाधीन दिले आणि यम इतका रगीले तुम्ही टीव्हीवर पेपरवर एखाद्या रगीलाची बातमी ऐकली असेल पण यमासारखा रगील आणि यमासारखा गुंड जगात आतापर्यंत कोणीच नाही त्यानं जगातल्या एक नंबरच्या गुंडाला आपटू आपटू हाणलंय तर बारकाल्या गुंडाने काय शांतपणा करायचा श्रीमंत गुंड या जगातला एक नंबरचा श्रीमंत गुंड श्रीमंत ज्याला रावण म्हणतात माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे ज्याच्या संपत्तीचं वर्णन आवाक्याच्या पलीकडे करतात तुका म्हणे ज्याची संपदा आहे म्हणे ज्याची संपदा आहे त्याच्या संपत्तीचं वर्णन करावं ते गुंडाळ पण आणलं काही लोकांनी एक जणांनी मला सांगितलं महाराज माझ्या देवघरातले देव सोन्याचे येडपणेच काय म्हणलं तू एकदा सांग गिरगावकराला 4-2 बारे कशाला सांगायला रगिले गिरगावकरे अरे तुझ्या घरातले देव सोन्याचे असतील रे नालायका ज्याच्या नगरीतले दगड सुद्धा परीस होते पाषाण परीस भूमी जाबुनंद जाबुनंद म्हणजे एक नंबरचं सोनं वरकड आपल्याला भेटत नाही ते भेटणार नाही सोनार मेले तरी आपण मेलो तरी आपल्याला ते भेटणार नाही त्याला जाबुनंद नावाचं स्वर्ण म्हणतात निशियाम भवति ती प्रकाशयाना प्रकाश भवति याल सुधाना कंचन भुवन सकलायंत कंचन भुवनं सकलायंत तेजा भवयति जायन्ते तेजा भवयति जायन्ते तेजा भवयति जायन्ते ज्या स्वर्णाचा गव्हाळ रंगाचा प्रकाश पडतो त्याला जाबुनंद नावाचं सोनं म्हणतात ती सोनियाची पुरी समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसाचा पाषाण परीस भूमी जाबुनंद त्याच्या नगरीतले जेवढे दगड आहेत तेवढे परीस आहेत परीस जर सापडा तर काय होईल माहिती मला जर सापडा तर मी एकच काम करीन या भारत देशातल्या पटरीला लावीन रेल्वे पटरीला या भारत देशातल्या रेल्वे पटरीला लावलं तर काश्मीर ते कन्याकुमारी पूर्ण पटरी टकले बसवण्याची होईल एकाही माझ्या बाईला मालकाला सोनं आणा म्हणायचं कामच पडणार नाही तिथलं लोखंड आणायचं आणि गळ्यात बांधायचं काही स्थान नाही काही स्थान नाही तो सापडत नाही आपल्याला मग लोखंडाचं सोनं करायची ताकद ज्या परिसरात त्याच्या नगरीतले दगड सोन्याचे होते किती मोठा श्रीमंत असेल पण त्याला आपटू आणलं किती किती ते उसने साच देणे तयाचा प्रकार द्यावंच लागते आणि शेवटच्या कडव्यात इतकं सांगूनही जर काही काही ऐकत नसतील तर महाराजांनी त्यांना विनंती केली शरण एका जनार्दनी करी विनवनी सर्वाशी आदेश वेगळा सांगणं वेगळं आदेश वेगळा उपदेशही वेगळा पण विनंती वेगळी प्रामाणिकपणानं हात जोडे बाबा
तारुण्याच्या मदामध्ये, संपत्तीच्या मदामध्ये, सत्तेच्या मदामध्ये, बाहुबलाच्या मदामध्ये, विद्वत्तेच्या मदामध्ये असं वाहून जाऊ नकोस. एक ना एक दिवस तुला यमाचा झटका बसणार आहे. करी विनवणी सर्वाशी, साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, असीम प्रयत्नाने गेल्या 25 वर्षापासून हा आठवणीचा सोहळा, श्रद्धेचा सोहळा, ज्यांनी आपल्याला विश्व दाखवलं, या विश्वामध्ये जगण्याची गोड अशा प्रकारची दिशा दिली, या समाजात वावरण्याचे संस्कृतीचे डोस दिले, लहानाचं मोठं केलं, आपल्याला घडवलं, अशा पित्याची आठवण, अशा वडिलांची आठवण, असं स्मरण, ही 6 भाविक आपल्या वडिलांची आठवण म्हणून आजचा आठवणीचा सोहळा, पुण्यस्मरणाचा सोहळा करतात. कारण मी 3-3.5 हजार कीर्तन तरी पुण्यस्मरणाचे केले असतील, काही नवलाची गोष्ट नाही. पण आज एक नाविन्य वाटतंय, 6 जण एकत्रित येऊन पुण्य स्मरण करतात, ही मार्मिकता आहे. कधी एखादा 2-3 कोटीचा कार्यक्रम करत असेल महाराजजी, काय त्याच्यात नवल नाही. पण 6 एकत्रित येऊन, भाऊ एकत्रित येईन, एका आईच्या पोटी जन्माला आलेले 6 भाऊ एकत्रित येत नाहीत. आणि 6 घरची 6 माणसं एकत्रित येऊन एवढ्या आठवणीने, एवढ्या गोडव्यामध्ये आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण साजरं करतात. या 6 जणांना मी वारकरी नात्यानं पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतोय. कार्यक्रम करणाऱ्यांना आदरणीय स्वर्गीय बबनराव राजारामजी नखाते, कैलासवासी बाळासाहेब रामू नखाते, कैलासवासी तुकाराम बापूराव नखाते, कैलासवासी शिवराम मोरू नखाते, कैलासवासी बळीराम श्रीपती खुळे, कैलासवासी गवाजी विठ्ठल धोपटे हे माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. उपजल्या पिंडा मरण सांगा, ते प्रत्येकाला एके दिवशी जायचंय. त्या अनुषंगानं विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात गंभीर बुवा हे विलीन झाले. आपल्याला एके दिवशी जायचंय. दुःख एका गोष्टीचं आहे, घरातल्या लोकांवरचं मायेचं कृपेचं छत्र हरवलं. पण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या भक्तीच्या सुगंधात वावरणारी तुम्ही माणसं, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा नामस्मरणाचा भक्तीचा सुगंध या परिसरात दरवळतोय. आणि त्या सुगंधाच्या बळावर वडील तुमचे जरी गेले असतील तरी तुम्ही त्यांची आठवण मोठ्या उत्साहात साजरी करता. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. जे तुमच्यावर नाविन्य गोडवा त्यांनी केला असेल, त्या कीर्ती या प्रमाणाच्या उकुक्तीनुसार पाठीमागे राहिल्या. आणि त्याच कीर्तीची आठवण म्हणून उजाळा देण्यासाठी हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आदरणीय श्री वसंत बाळासाहेब नखाते, श्री नितीन बबनराव नखाते, श्री विनोद तुकारामजी नखाते, श्री कैलास भाऊ गवाजी धोपटे सभापती विधी समिती, श्री गणेश शिवराम नखाते, श्री दत्तात्रय बळीराम खुले हे 6 यजमान आहेत. पुनश्च या 6 यजमानांना त्रिवार धन्यवाद. आज मोठा आनंदाचा योग आहे. वारकरी संप्रदायातले चंद्रा सूर्यासारखे तेजस्वी गिरे मृदंगाचार्य प्रल्हादजी महाराज, तिथले मृदंगाचार्य आमचे गंभीरजी महाराज अवचार, दोन्ही मृदंगाचार्यांना मनपूर्वक प्रणाम. गान सम्राट गानकोकिळा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गोड असा ज्यांचा स्वर उडवतो असे आदरणीय गानसम्राट सतले गुरुजी, तसेच आदरणीय आमचे संजयजी महाराज कावळे गुरुजी, आदरणीय
आमचे यशवंतजी महाराज खामकर गुरुजी, आदरणीय अभिमन्यू महाराज पांचाळ गुरुजी, आदरणीय गान सम्राट गान कोकिळा भुलंद तोफ रवीजी महाराज, आदरणीय आमचे वरकड महाराज गान सम्राट गान कोकिळा, आदरणीय आमचे बंधूजी महाराज खामकर गान सम्राट गान कोकिळा आणि सर्व वारकरी संप्रदायातील माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराज शेना महाराज अष्टादश संतांच्या नामाचा जयघोष करणारी ही सर्व वारकरी मंडळी यांच्या चरणी सादर प्रणाम. विठाला विठाला या संगीतमनांच्या वतीनं माझ्याकडे तारखेच्या संदर्भात नियमाच्या संदर्भात सतत संपर्क करत राहिलेले मृदंग विशारद आदरणीय प्रल्हादजी महाराज टकले सारखा संपर्क करत होते. मी एकादशी आणि द्वादशी कालच्या वारीची पंढरपूरचं सोडत नाही, पण ते म्हणजे आळंदी परिसरात कीर्तन आहे. चला म्हणलं काल मालकाचं दर्शन घेऊ, आज या मालकाचं दर्शन 5 मिनिटात घडून दिलं. रांग बरीच होती, मला तरी आनंद वाटला. इकडे आलं म्हणजे मालकाचं दर्शन होतं, ज्ञानोबाराय तुकोबारायचा आनंदाचा योग. प्रल्हाद महाराज सतत संपर्क करत राहिले, आज हजर आहेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आदरणीय गव्हाणे महाराज वारकरी संप्रदायात गोडकाम करतात, त्यांना सुद्धा धन्यवाद. श्री रमेश भाऊ त्यांनाही धन्यवाद. आदरणीय पांचाळ त्यांनाही धन्यवाद. आणि आदरणीय हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज हंडे शिवकथाकार, आदरणीय हबब संतोष महाराज पायगुडे वाणीभूषण, हरिभक्तीपरायण सतीश महाराज गव्हाणे भागवताचार्य व हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज वांदळे वाणीभूषण, हरिभक्तीपरायण सतीश महाराज काळजे शिवचरित्रकार, हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज पांजाळ गायनाचार्य आदी करून सर्व महाराज मंडळींना मी वारकरी या नात्यानं प्रणाम. विठाला विठा वाल्यांना सुद्धा महाराज कोटी धन्यवाद. थोडा आवाज दिलाय, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. कॅमेरावाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. माझ्या सासऱ्यांना लग्नात एकही फोटो नाही काढला, तुम्ही उभेच आहेत. विठाला विठाला ज्याचे आयुष्य नो हे लेखा. आदरणीय जीवन मामा सुद्धा आहेत. बऱ्याच दिवसाचा परिचय मामांचा, माझा मामांनाही धन्यवाद. सगळ्यांची नावं घेतली असं गृहीत धरा. क्षमा असावी. ज्याचे आयुष्य नो हे लेखा तेही देखा निवाले. ज्याचं आयुष्य आतापर्यंत ब्रह्मदेवाला लिहिता आलं नाही ती सुद्धा माणसं जाऊ शकतात. आपण खंत करणं चुकीची गोष्ट आहे. एका माणसानं सांगितलं, महाराज माझ्याकडे एवढी संपत्ती ती संपत्ती माझ्या संपत्तीतला 75% भाग मी यमाला देईल सटले गुरुजी. त्यानं सांगितलं, फुगीर होतं जरा. माझ्याकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे. छान आहे, अभिनंदन आहे. भारतातला आहेस तू, माझ्या देशातला आहेस. या पवित्र देशातल्या माणसाकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी असावा. मी या देशात राहतो कावळे बाबा, आपल्याला आनंद असावा. छान आहे. पण त्यानं सांगितलं त्याच्यातली 75% संपत्ती मी यमाला देणार आणि त्या यमाला सांगणार, बेटा मला मारू नकोस. 4-2 वेळेस म्हणलं मी. मोठ्या माणसानं थोडंसं बिलं पाहिजे, कारण त्याला नाही भेवत एखाद्या वेळेस आपल्या अंगावर गाडी घालायचं. त्याच्यामुळे आदर वाचिक बोललो, वा वा देऊन टाका. पण ते कधी भेटलं की म्हणायचं, महाराज तुम्ही कधी सांगता माणसाला मरावं लागतंय. 75% संपत्ती, 1000 कोटीची प्रॉपर्टी, त्याच्यातली 75% यमाला देणार आणि त्याला सांगणार, बेटा सुटकी वाजवून मला मारायचं नाही. 4-2 वेळेस ऐकले. मी सुद्धा रगिले. जगात जर्मनी भारतात परभणीत गिरगाव रगिले, तिथलं बी होते. त्याला म्हणलं बस झालं तुझं सांगणं, आता टकली हो. त्याला सांगितलं तू मोठं झालास बघ संपत्ती देणार आहेस, हे तुला माहिती नाही. पण लक्षात ठेव, यम इतका रगिले त्याच्या मनात आल्याच्या नंतर आईच्या पोटात सुद्धा झटका मारतो. येन वात्सल्य भयस्थितानां गर्भावस्थेन जायते